नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता शिवा आणि आशूला पोलिसांनी नेल्यामुळे इकडे आता माई आजी रडू लागते. माई आजी म्हणते की बाई, काय नशिबाला आलं, घरपरी घरही गेलं आणि आता माझ्या शिवा आणि आशूला सुद्धा ते पोलीस घेऊन गेले. आता काय होणार काय माहिती. वंदना आणि सीताई आता दोघीही माई आजीची समजूत घालू लागतात आणि रडतच माई आजी म्हणते की कसला कोणता कुत्रा माझ्या पोटी जन्माला घातला देवाने काय माहिती, असे म्हणत माई आजी आता जगदीशला दोष देत असते. आणि आता सीताई म्हणते, आजी तुम्ही अगोदर शांत व्हा बरं, त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवाला असा त्रास करून घेऊ नका, तुम्हाला किती त्रास होतोय कळतंय का तुम्हाला. माई आजी आता रडू लागते आणि लगेच आता उर्मिला समजावत म्हणते की जोपर्यंत आशू आणि शिवा एकत्र आहेत तोपर्यंत त्यांचं कोणीच काही बिघडवू शकणार नाही. ते ऐकताच आता सगळ्यांना थोडा धीर येतो. इकडे मात्र दिव्या आता आडबाजूला येते. दिव्याने मोठा धसका घेतलेला असतो आणि तेवढ्यात आता चंदन हा दिव्याकडे येतो आणि म्हणतो, दिव्या काय झालं बघितलंस ना तू, आणि मला माहिती याचा तुला खूप त्रास होत असेल, पण तू काही काळजी करू नकोस दिव्या, सगळं काही आपलं ठीक होत होतं पण आता देखील ठीक होईल, तू काहीच काळजी करू नकोस. आणि त्यानंतर आता दिव्या विचार करते की आता हे सगळं जे झालं ना ते कीर्तीमुळे झालं, तेव्हा तिला आणि तिच्या नवऱ्याला आता काही मी सोडतच नाही. आणि इकडे आता लक्ष्मण सुद्धा गॅरेजमध्ये येतो आणि माई आजीला आता धीर देत म्हणतो की मी आशू आणि शिवाला सोडून आणीन, आजी तुम्ही काही काळजी करू नका. आजी आता स्वतःलाच दोष देत असते. रडतच आहे माई आजी म्हणते की तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावरती, अगोदरच माझी मुलगी आणि जावई जेलमध्ये गेलेत, अजून तुमचे किती उपकार घेऊ मी. सीताई आता माई आजीला समजावते. सीताई म्हणते की हे बघा आजी, आशू आणि आता शिवा दोघेही जेलमध्ये आहेत, हे आता सध्या चुकीचं आहे, पण त्यामध्ये तुमची काय चूक, तुम्ही कशाला स्वतःला दोष देता. लक्ष्मण आणि सीताई आता माई आजीला त्यांच्या घरी येण्यासाठी बोलतात, तर माई आजी म्हणते की हे बघा मी इथून हलणारही नाही आणि मी इथेच राहणार. आणि आता माई आजी हट्टाला पेटलेली असताना सीताई म्हणते, वंदना आता मी एक काम करते, मी सुद्धा इथेच थांबते. वंदना म्हणते, सीताई कशाला हवं इथे थांबायची, तुम्हाला काहीच गरज नाहीये. सीताई म्हणते की कशी गरज नाही, मग आम्हा सगळ्यांचा काय उपयोग. आणि त्यानंतर आता पटकन आता उर्मिला कडे बघत आता सीताई म्हणते, उर्मिला तू पटकन सगळ्यांसाठी जेवण बनव. तर लक्ष्मण म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातो आणि आशू शिवाला सोडून आणतो. आणि इकडे वंदना म्हणते, सीताई तुम्ही कशाला त्रास करून घेता. तर सीताई म्हणते, मी त्रास नाही, फक्त माझं कर्तव्य करते. तिकडे आता शिवा आशूची आठवण काढत माई आजी म्हणते की काय करत असतील तिथे माझे पोरं काय माहिती आता. आणि माई आजी रडू लागते. आणि सीताई म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आजी, भाऊजी आता गेले, त्या दोघांनाही ते सुखरूप घेऊन येतील. आणि त्यानंतर आता दिव्या ही कीर्तीकडे येते आणि म्हणते, कीर्ती काय केलंयस तू. कीर्ती म्हणते की काय केलंस म्हणजे, आता बसला का माझ्यावर तुझा विश्वास. आणि ही कीर्ती काय करू शकते आता कळलं का तुला. आणि कीर्ती म्हणते की कसं आणलं आता तुझ्या सगळ्या कुटुंबाला रस्त्यावर, कळलं ना तुला. तर दिव्या म्हणते, ते घर तू माझ्या नावावर करून देणार होतीस ना, फसवलं ना मला तू. कीर्ती हसू लागते आणि म्हणते की अगं माझा फायदा मला जास्त महत्त्वाचा वाटला आणि तो फायदा मला जगदीशने करून दिला, म्हणून ते घर मी जगदीशच्या नावावर करून दिलं. आणि बोट करत आता दिव्या म्हणते की कीर्ती मी तुला सोडणार नाही. हसतच कीर्ती म्हणते की तुझ्या अशा पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत जा. तर सुहास म्हणतो की एकदम बरोबर. किटू डार्लिंग हिचं नाव काय. कीर्ती म्हणते, तुला आठवत नाही का सुहास, अरे ही दिव्या. आणि लगेच आता हसतच सुहास म्हणतो की आता सगळं होऊन गेलं, आता काय करणार तू. दिव्या म्हणते, काय करणार, अरे मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही खोटे पेपर्स बनवून दिले. आणि लगेच आता सुहास म्हणतो, अगदी बरोबर कीर्ती, तू विसरू नकोस बरं का. आणि पण मला एक सांग ना कीर्ती, तू ते पेपर जगदीशला डुप्लिकेट बनवून दिले खरं, पण तुला ते पेपर्स कोणी दिले. तर डोक्याला हात लावत कीर्ती म्हणते, कोणी दिलं बरं. आणि लगेच कीर्ती म्हणते की ती दिव्या आहे ना, दिव्याने दिले. आणि लगेच आता सुहास म्हणतो की ते म्हणतात ना, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे, तोच धोंडा या दिव्याने तिच्या पायावर मारून घेतला. आणि जेव्हा हे सत्य सगळ्यांना समजेल तेव्हा या दिव्याची काय हालत होईल आणि माई आजी दिव्याचं काय करील. असे आता कीर्ती सुहास दिव्यासमोर बोलू लागतात. आणि त्यानंतर आता दिव्या हात करत आता कीर्तीवर धावून देत जाते. कीर्ती म्हणते की असं काय करते दिव्या, अगं घाबरले ना ग मी.
कीर्ती म्हणते हे बघ दिव्या, आता माझं काम झालंय तेव्हा मला काय फरक नाही पडत आणि माझ्याशी नीट बोलायचं, कळलं का तुला? सुहास म्हणतो दिव्या तुला कळत नाही तू किती मूर्खपणा केला. तू जर हा मूर्खपणा केला नसता तर आज हे घर तुझ्या नावावर असतं. कीर्ती म्हणते की आली का आता रस्त्यावर आणि आता बस घर घर करत. दिव्या म्हणते कीर्ती मी काय करू शकते ना हे तुला अजून माहिती नाहीये. तेव्हा आता दिव्या म्हणते की माझ्यात वाकड्यात जाऊ नकोस तू. आणि आता कीर्ती म्हणते की हे बघ दिव्या, आता तू रस्त्यावर आली ना, रस्त्यावरच राहा आणि भीक मागायला माझ्या दारावर येऊ नको, म्हणजे झालं ते, कळलं का तुला? असे बोट करत आता कीर्तीने दिव्याला ठणकावून सांगितलेले असते. सुहास म्हणतो तसंही फेरीवाल्यांना आणि भिकाऱ्यांना आमच्या घरासमोर प्रवेश नाही बरं का. तर कीर्ती हसू लागते. कीर्ती म्हणते बघितलं का हिची काय हालत झाली ते. चल सुहास आपण जाऊयात आता आपल्या घरी. दिव्याला आता मोठा धक्का बसतो तर सुहास म्हणतो चला. आणि इकडे आता आशू आणि शिवा हे जेलमध्ये असतात. तर आता आशू हा शिवाला समजावत असतो. आशू म्हणतो की शिवा आपण बाहेर पडलो ना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, तू काही काळजी करू नकोस. तर तेवढ्यात लक्ष्मण हा माझ्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि लगेच आता लक्ष्मण हा शिवाकडे बघतो. तर शिवा म्हणते काका आम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं. लक्ष्मण म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका. हे बघ मला माहिती आहे शिवा तुला टेन्शन आलं असेल, पण आम्ही तुम्हाला लवकरच सोडवायला आलोय. आणि त्यानंतर आता माझ्या आणि लक्ष्मण हे आता इन्स्पेक्टरकडे येतात आणि आता बेलसाठी ते आता इन्स्पेक्टरला सांगतात. तर इन्स्पेक्टर म्हणतात खरं तर हे सगळं ठीक आहे पण आज आम्हाला यांना सोडता येणार नाही. तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो का. तर इन्स्पेक्टर म्हणतो की आज आंबेडकर जयंती आहे आणि आज सुट्टी आहे, बेल होऊ शकत नाही. आणि त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो साहेब अहो काहीच कसं नाही होणार का. हे बघा मी देसाई ॲटोमोबाईल कंपनीचा पार्टनर आहे. हवं तर रामचंद्र देसाईंना कंपनी मालकांना मी फोन लावून देऊ का. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आमची सिच्युएशन समजून घ्या, आज आंबेडकर जयंती आहे आणि कोर्टाला सुट्टी आहे. आणि लक्ष्मण पुन्हा हात जोडत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब बघा ना काहीतरी करा ना. तर शिवा म्हणते की आम्हाला इथे नाही राहायचं. आणि लक्ष्मण आता पस्तावा करत म्हणतो की मला वाटतंय आजचा दिवसच आपला नाही आहे आणि आजचा दिवसच आपल्यासाठी वाईट आहे. आशू म्हणतो हे बघ काका आजचा दिवस जरी आपला नसेल ना, उद्याचा दिवस नक्की आपला असेल. तर आता लक्ष्मण म्हणतो की येतो मी, उद्या सकाळी येतो मग. आणि नाविलाज होऊन आता शिवा आणि आशूला आजची रात्र जेलमध्येच काढावी लागणार असते. आणि इकडे ताबडतोब आता सुहास आणि कीर्ती गॅरेजमध्ये आलेली असते. आणि आता लगेच सीताई म्हणते की कीर्ती आता आपल्याला इथे सगळ्यांची मदत लागणार आहे, इथे थांबायचं. तर आता सुहास म्हणतो की आम्ही मदत करायला तयार आहे एका पायावर, पण जे झालंय ना ते खरंच खूप वाईट घडलंय आणि मला ना त्या जगदीशच्या कानाखाली मारावीशी वाटते. सीताई दिव्या सगळेजण आता सुहास कीर्तीकडे बघत असतात. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की सुहास अरे असं काय बोलतोय, शिवानी सुद्धा तेच केलं आणि काय झालं बघितलं ना तू. सीताई आता कीर्तीला म्हणते कीर्ती इथे काय परिस्थिती आहे कळतं काय तुला. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते बरोबर आहे आई, मी सगळ्यांसाठी जेवण करून आणते. सीताई म्हणते की जा उर्मिलासुद्धा गेली, तिला मदत कर. आणि त्यानंतर सुहास कीर्ती बाहेर येतात. तर कीर्ती सुहासला म्हणते की सुहास मी इथे थांबायला पाहिजे का रे. सुहास म्हणतो अजिबात नाही. हे बघ जे झालंय त्यामध्ये आपण यांना किती मदत करतोय ना, हे आता आपण यांना दाखवायचं आहे आणि आपण किती चांगले आहोत ते. इकडे आता आशू जेलमध्ये शिवाला समजावत असतो. शिवाला खूप वाईट वाटत असतं. तर आशू म्हणतो शिवा चल जेवण करून घे आणि हे बघ तू शांत हो, फक्त आपल्याला आजचीच रात्र इथे राहायचंय असे म्हणत आता आशू आता शिवाची समजूत घालतो. आणि त्यानंतर आता कीर्ती आणि सुहास हे आता आउट हाऊसमध्ये आलेले असतात. आता सुहासने कपडे बदलवलेले असतात आणि मोबाईल बघत आता सुहास म्हणतो की कीर्ती काहीही असो पण आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास महत्त्वाचा आहे आणि शिवाच्या माहेरच्यांना अख्ख्या सगळ्या माणसांना आपण रस्त्यावर आणलं आणि खऱ्या अर्थाने आपण त्या शिवाला धडा शिकवला असे म्हणत आता सुहास हा मोठमोठ्याने ओरडू लागतो. तर कीर्तीने दारूचा पेक भरवलेला असतो आणि सुहास म्हणतो की आता एन्जॉय तर करायलाच हवा. तर दोघेही नाचू लागतात. कीर्ती म्हणते की खऱ्या अर्थाने आज आपण त्या शिवाला धडा शिकवला आहे आणि कीर्ती नाचू लागते. आणि त्यानंतर आता विचार करत सुहास म्हणतो पण ते जर बाहेर आले तर कीर्ती म्हणते येऊ दे ना, आता बाहेर जरी आले तर काहीच होणार नाही. कीर्ती म्हणते की आपण कशाला घाबरायचं, आपण तर काही केलंच नाही आहे, केलं आहे का आपण काही. तर सुहास म्हणतो अजिबात नाही.
आणि आता कीर्ती म्हणते की जी लई शहाणी बनत होती ती शिवा मला नकार देत होती आणि आता काय करणार आहे, बसले आता जेलमध्ये जाऊन, असे म्हणत कीर्ती नाचू लागते. सगळा राग आता कीर्ती बाहेर काढत असते. आणि त्यानंतर आता सुहास कीर्ती दोघेही नाचू लागतात. दोघांनीही दारूचा पेग आपल्या हातात धरलेला असतो. एकमेकांना दारू पाजत डान्स करत असतात. सुहास म्हणतो कीर्ती तुला माहिती आहे का, आज आंबेडकर जयंती आहे, तेव्हा आज ते दोघं सुटू शकत नाही. तर कीर्तीला आणखीनच आनंद होतो आणि कीर्ती आता खूप भन्नाट डान्स करू लागते. इकडे आता आशू आता प्रेमाने शिवाला जेलमध्ये आता जेवण भरवतो. स्वतःच्या हाताने जेवण भरवत आता आशू शिवावरचे प्रेम दाखवत असतो. तर शिवाला आता खूप वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा, आजपर्यंत आयुष्यात मी तुला कधीच एवढं खचलेलं बघितलं नाही. नेहमीच तू सगळ्यांच्या पाठीशी उभं राहतेस, त्यांना हिंमत देतेस. आशू म्हणतो शिवा असं मला तू बघवत नाही आहेस, तुला असं राहताना मला आवडत नाही. तू जर अशी खचली तर आम्ही काय करायचं. आणि त्यानंतर आता प्रेमाने आशू आता शिवाला सगळं जेवण खायला घालतो. आणि शेवटचा हा भाऊंचा घास असे म्हणत आता शिवाने आता जेवण केलेलं असतं. आणि त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि पाना गँग आणि लक्ष्मण हे वकिलाला घेऊन तिथे आलेले असतात. आणि त्याचबरोबर आता लक्ष्मणने बेल मिळवून आता आशू आणि शिवाला सुटण्याचा दरवाजा उघडलेला असतो. शिवा आशू आता बेलवरती बाहेर येताच आता रागाने शिवा पेटलेली असते. आणि आता लगेच आता शिवा रागाने बाहेर जाऊ लागते. तर आशू शिवाला म्हणतो की शिवा, तर शिवा म्हणते की नाही आशू, आता मला थांबू नकोस. जेव्हा मी ते घर मिळवीन ना तेव्हाच मला बरं वाटणार आहे आणि त्या जगदीशला काही आता मी सोडत नाही. आणि लगेच आशू म्हणतो की शिवा, आता आपल्याला जे काही करायचं ना ते योग्य प्लान करून शांत डोक्याने करायचंय. तर आता शिवा म्हणते की आशू बघच मी आता काय करते ते. आणि लगेच आता असे म्हणत कमरेला पदर खोचून शिवा आता पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेली असते. आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच आता कीर्ती दिव्याचे भयानक सत्य जगदीशच्या तोंडातून वदवत आता शिवा ही कसा तिघांचाही खेळ वाघीण बनून खल्लास करते. जगदीशवर झडप मारून दिव्या कीर्तीचा खेळ समोर आणत शिवा कशी घर मिळवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.